नमस्कार शेतकरी भगिनींनो आणि बांधवांनो. आपण सगळे 3-4 महिने अगदी रक्ताचं पाणी करून कांद्याचं पीक घेतो. पण काढणीनंतर साठवणीमध्ये जेव्हा हाच कांदा आपल्या डोळ्यासमोर सडतो तेव्हा होणारा त्रास आणि आर्थिक नुकसान खरंच खूप मोठं असतं. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की हे नुकसान आपण कसं थांबवू शकतो. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या कांद्याच्या नफ्यांची खरी लढाई ही शेतात पीक आल्यावर संपत नाही. उलट ती तिथूनच सुरू होते. आपण शेतात घेतलेली सगळी मेहनत साठवणुकीच्या काळातच पणाला लागते. हा आकडा बघून कदाचित धक्का बसेल, पण हे वास्तव आहे. काढणीनंतर साठवणुकीच्या काळात आपलं जवळजवळ 30 ते 40% कांद्याचं नुकसान होतं. याचा सरळ अर्थ काय होतो तर आपला जवळजवळ अर्धा नफा आपल्या डोळ्यांदेखत वाया जातो. हे एक असं नुकसान आहे जे आपण टाळू शकतो. चला, हे आकडे अजून सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा आपण 100 क्विंटल कांदा साठवला, तर त्यातला 30 ते 40 क्विंटल कांदा एक तर सडतो, त्याला कोंब फुटतात किंवा त्याचं वजन घटतं. म्हणजे विकायला आपल्या हातात फक्त 60 ते 70 क्विंटल कांदाच उरतो. विचार करा, किती मोठं नुकसान आहे. तर मग हे नुकसान नेमकं होतं तरी का? याचं साधं सोपं कारण असं आहे की कांदा हा एक जिवंत कंद आहे. आपण तो जमिनीतून काढला तरी त्याची श्वास घेण्याची क्रिया चालूच असते. तो वातावरणातल्या उष्णतेला प्रतिसाद देतो आणि स्वतःमधला ओलावा बाहेर टाकत असतो. आणि याच सगळ्या प्रक्रियेमुळे तो लवकर खराब होण्याचा धोका असतो. कांदा खराब होण्याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे जास्त ओलावा. यामुळे कांदा सडतो आणि बुरशी लागते. दुसरं कारण म्हणजे साठवणीच्या जागेत कोंडलेली उष्णता. यामुळे कांद्याला नको तेव्हा कोंब फुटायला लागतात. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, हवा खेळती नसणं. यामुळे बुरशी आणि रोगराई एका कांद्यापासून दुसऱ्या कांद्यापर्यंत खूप वेगाने पसरते. ही कारणं आता आपल्या लक्षात आली आहेत. तर मग आता आपण त्या सामान्य चुकांबद्दल बोलूया, ज्या नकळतपणे ह्या नुकसानीला आमंत्रण देतात. यातली पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे कांदा काढण्याची चुकीची वेळ निवडणं. आपल्या साठवणीतल्या नुकसानीची खरी सुरुवात शेतातच होते. अनेकदा काय होतं की आपण 100% पानं वाळेपर्यंत वाट बघतो. पण हे बरोबर नाही. जेव्हा शेतातली 70 ते 80% झाडं माना टाकतात, म्हणजे त्यांची बात आडवी पडते, तीच काढणीची योग्य वेळ असते. त्यावेळी कांद्याची मान जाड आणि ओलसर नसते, तर ती पातळ आणि पूर्णपणे सुकलेली असते. असाच कांदा साठवणीसाठी तयार झालेला असतो. जर आपण अपरिपक्व म्हणजे कच्चा कांदा काढला, तर तो वरून कितीही चांगला दिसत असला तरी आतून सडायला सुरुवात होते. आणि एकदा काही प्रक्रिया आतून सुरू झाली की मग त्याला वाचवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आता बघूया दुसरी मोठी चूक. ही चूक होते कांदा वाळवण्याच्या प्रक्रियेत. याला क्युरिंग असेही म्हणतात. कांद्याला जास्त काळ टिकवण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. पण दुर्दैवाने अनेकदा ती चुकीच्या पद्धतीने केली जाते. होतं काय की कांदा काढल्यावर लगेच त्याचे ढीग लावले जातात किंवा त्याला कडक उन्हात ठेवलं जातं. या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. योग्य पद्धत म्हणजे कांदा 7 ते 10 दिवस सावलीच्या आणि हवा खेळत्या असलेल्या ठिकाणी पातळ थरात पसरवून ठेवणं. जोपर्यंत त्याची मान पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत त्याला साठवणुकीसाठी उचलू नये. जर आपण कांदा नीट न वाळवता साठवला तर त्याच्या आतमध्ये ओलावा अडकून राहतो आणि हाच ओलावा बुरशी आणि इतर रोगांना आमंत्रण देतो. ह्या एका चुकीमुळे आपला सगळा कांदा खराब होऊ शकतो. समजा आपण काढणी आणि वाळवण दोन्ही योग्य पद्धतीने केलं, पण जर साठवणुकीची जागाच चुकीची असेल तर मग सगळी मेहनत वाया जाते. आणि ही आहे आपली तिसरी मोठी चूक. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. बंद खोलीत, सिमेंटच्या जमिनीवर किंवा थेट मातीवर कांदा कधीही साठवू नका. योग्य कांदा चाळीला चारी बाजूंनी जाळी किंवा फटी असायला हव्यात, जेणेकरून हवा आरपार खेळती राहील. ती जमिनीपासून किमान 1.5 फूट उंच असली पाहिजे आणि तिचं छप्पर अजिबात गळणारं नसावं. चुकीच्या जागेत काय होतं तर उष्णता आणि ओलावा दोन्ही अडकून राहतं आणि त्यामुळे कांदा सडण्याची प्रक्रिया अक्षरशः आगीसारखी वेगाने पसरते. सुरुवात एका कांद्यापासून होते आणि बघता बघता पूर्ण चाळ खराब होऊन जाते. चौथी मोठी चूक म्हणजे प्रतवारी न करणं. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की शेतात आलेला प्रत्येक कांदा साठवणीसाठी योग्य नसतो. त्यामुळे योग्य कांद्याची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे. साठवण करण्याआधी
मार लागलेले, कापलेले, रोगट, जोड कांदे किंवा पातळ सालीचे कांदे काळजीपूर्वक बाजूला काढा. साठवणीसाठी फक्त घट्ट, जाड सालीचे, रोगमुक्त आणि एकसारख्या आकाराचे कांदेच निवडा. आणि हो, खरीप हंगामातील कांद्याची साठवण क्षमता कमी असते हेही लक्षात असू द्या. याचं कारण अगदी सोपं आहे. एक खराब किंवा सडका कांदा आपल्या आजूबाजूच्या डझनभर चांगल्या कांद्यांना खराब करण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे निवड करताना केलेली थोडीशी चूकसुद्धा आपल्याला महागात पडू शकते. आणि 5वी चूक, कांदा साठवून विसरून जाणे. साठवण केली म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही, उलट तिथून खरे जबाबदारी सुरू होते. ही एक अशी चूक आहे जी आपण खूप सहजपणे टाळू शकतो. कांदा एकदा चाळीत साठवला की त्याला तसंच सोडून देऊ नका. दर 10 ते 15 दिवसांनी संपूर्ण चाळीची एकदा पाहणी करा. कुठेही एखादा कांदा सडलेला किंवा त्याला कोंब फुटलेला दिसला तर त्याला अजिबात वेळ न घालवता लगेच बाहेर काढा. आता एक क्षण थांबूया. ह्या ज्या 5 चुका आपण पाहिल्या, यातली कोणती चूक आपल्या शेतात सर्वात जास्त नुकसानीला कारण ठरते असं आपल्याला वाटतं? आपला अनुभव काय आहे आणि नुकसानीची टक्केवारी साधारण किती असते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. एकमेकांच्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल. आता चुका सुधारण्यासोबतच एक मोठा व्यावसायिक निर्णय घ्यावा लागतो. तो म्हणजे काढलेला कांदा साठवायचा की लगेच विकायचा. हा निर्णय फक्त पिकाच्या स्थितीवर अवलंबून नाही, तर बाजाराचा अंदाज घेऊन हुशारीने घेतला पाहिजे. हा निर्णय घेणं तसं सोपं आहे. जर आपला कांदा रब्बी हंगामातला पूर्ण वाढ झालेला आणि चांगला वाळलेला असेल, आपल्याकडे चांगली कांदाचाळ असेल आणि बाजारात भाव कमी असतील, तर नक्कीच साठवण करा. पण याउलट जर कांद्याला रोग लागला असेल, तो खरीप हंगामातला असेल, जागा चांगली नसेल किंवा बाजारात चांगला भाव मिळत असेल, तर साठवणुकीचा धोका पत्करू नका. चला तर मग आपण आत्तापर्यंत चर्चा केलेल्या सगळ्या गोष्टींचा सार बघूया. हे 5 सोनेरी नियम आहेत जे आपल्या कष्टाने कमावलेला नफा वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहिला नियम, काढणी योग्य वेळीच करा. दुसरा, कांद्याला सावलीत व्यवस्थित वाळवण्याची प्रक्रिया कधीही टाळू नका. तिसरा, हवा खेळती राहील अशाच चाळीत कांदा साठवा. चौथा, साठवणीसाठी फक्त चांगल्या प्रतीच्या कांद्याचीच निवड करा. आणि 5वा, सगळ्यात महत्त्वाचा, साठवलेल्या कांद्यावर नियमितपणे लक्ष ठेवा. एक शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कांद्याचं नुकसान हे नशिबामुळे किंवा हवामानामुळे होत नाही. ते मुख्यत्वे साठवणीत होतं आणि हे नुकसान आपल्याच काही छोट्या छोट्या नकळत होणाऱ्या चुकांमुळे होतं. याचा अर्थ स्पष्ट आहे. जर आपण या चुका सुधारल्या तर हे नुकसान आपण नक्कीच टाळू शकतो आणि आपल्या कष्टाचं फळ मिळवू शकतो. जर आपल्याला आज दिलेली माहिती उपयोगी वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. हे महत्त्वाची माहिती आपल्या ओळखीच्या इतर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी यासाठी त्यांच्यासोबत शेअर करा. आणि शेतीबद्दल असं शास्त्रीय मार्गदर्शन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.